श्रीपादराजम शरणम प्रपद्ये ह्या प्रतातील गोदावरी मंडलातील आद्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आद्रेयपूर ग्रामात एक कश्यप गोत्री ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एक पुत्र लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचार संपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्यांचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होतच नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यास पूर्ण संध्यावदन सुद्धा करता येत नव्हते. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्यांना अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरण कमळ भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत वेगरेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बद्री करण्यास जा, तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्री करण्यास जाण्यास निघाला. मार्गात त्यांना अन्नपाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्त कृपेने त्यांना वेळेवर अन्नपाणी मिळाले. मार्गात एक कुत्रा भेटला. तो त्यांच्या बरोबर बद्री वनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. वेगरेश्वरांनी त्यांना गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यांनी शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काल बरोबर असलेले पुत्र अंतर्ध्यान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो स्थान तुझ्या पूर्वजन्मीतील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलास आणि या पुण्य प्रधान कुंडात स्नान करून शकला. ही नारायणाच्या वास्तव्याने पुनीत असलेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेव, श्रीपाद श्री वल्लभ कोण होते? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रिकाल युगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता. त्या यज्ञाप्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवांनी महर्षांना आशीर्वाद दिला की तुमच्या कलियुगामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील.